आता ही ग्रेव्ही बनवणार आहे. त्यासाठी अद्रक अर्धा पाव, लसूण 1 पाव, 2 टमाटर, 2 कांदा, खोबऱ्याची वाटी, कोथिंबीर हे तयार करून घेते. आता वाटून आता मी वाटून घेतलं बघा. ही अद्रक आणि लसूण वाटून घेतलाय आणि ही कांदा, टमाटर, खोबरं, कोथिंबीर वाटून घेतली आहे. पेस्ट बनवून घेतलाय. पेस्ट बनवून घेतला. आता ह्याला मी लावून घेणार. ते मिक्स करून मसाला लावून घ्यायचा. चांगला एकजीव करून घ्यायचा. तर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते. यामध्ये मिक्स करून घ्यायला. ही अद्रक लसूण घेतलाय, त्यामध्ये टाकलाय पेस्ट मी. आता त्यामध्ये हे टाकून घेते मी चटणी. लाल तिखट छोट्या चमच्यानं 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं. आमचा घरगुती मसाला टाकून घेतला 2 चमचे. आणि वाटलेला नाही, घरी वाटून केलेला गरम मसाला आहे. ही गरम मसाला 2 चमचे टाकून घेते. मीठ पण टाकून चवीनुसार, पहिले मी टाकले, अजून चवीनुसार टाकून घेते. चवीनुसार घेतलं टाकून. आता ह्याला हे सगळं मिक्स लावून घेते. मिक्स करून जीव सगळं करून घेणार आहे मी. आणि ठेवून देणार आहे 1 तासभर. 1 तास चांगलं मुरू द्यायचं. मग तळून घ्यायचं. चांगली चव येते 1 तास चांगलं मासं मुरलं म्हणजे. मग चांगली व्यवस्थित चव येते. मी रसा करणार आहे ह्याचा माशाला. त्यात मी अद्रक लसूण भाजायला टाकला आहे. मी अद्रक लसूण भाजून घेतला आणि पेस्ट टाकून घेतली सगळा. पेस्ट सगळा भाजून घ्यायचा चांगला, शिजवून एकदम मिक्स करून. पेस्ट यात आहे टमाटर, कांदा, लसूण, खोबरं त्याचा पेस्ट आहे. चांगला तरी भाजून घ्यायचं एकजीव करून. मस्त भाजून घ्यायचं. 10 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. मग ह्याच्यात मसाले टाकायचे. तर दुसरं गरम मसाला, बाजरीचं पीठ घेतलंय, त्यात मीठ चव्यानुसार आणि चटणी घेतली. आता हे मासं मी तळून घेणार आहे. मेल्ट केलेलं हे बघा, मेल्ट करून ठेवलं सगळं. 1 तास झालं भिजवून ठेवून. आता हे मी तेल ठेवलंय, तेल गरम झालंय बघा. त्याला तळून घेते. तुम्हाला तळून लावते मास. बघा आता तळून घेते. तळून घेतात असं. तळले आता बघा, मस्त तळून कडक केले. ते कडक करून तळून एकदम तेलात ना भाजून काढल्यात बघा. हे भाजून काढल्यात. मग मस्त ताजी गोड्या पाण्यातली मच्छी मस्त तळून काढली. आता मी लाल तिखट अर्धी पळी लाल तिखट टाकून घेतली आणि पटकन टाक भाजायला. ही 3 चमचे काळा तिखट घरचा आणि ही 3 चमचे छोटं नमक टाकून घेतलं. तर मिक्स करून चांगला मसाला भाजून घ्यायचा. 5 मिनिटं 5
चांगला तेल सुटूस तर भाजायचा. त्यामध्ये मी मसाला बनवलेला गरम मसाला घालून घेते 1 चम्मच. मसाला भाजून झालाय आणि पाणी घालून घ्यायचं. त्यामध्ये पाणी घालून घेतले 2 तांबी. जरा उकळी आली का मासे टाकून घ्यायचं. उकळी आली आहे कशी एकदम उकळी मस्त आली. आता ह्याच्यामध्ये मी मच्छी सोडून घेणार आहे. तेव्हा ही मच्छी आहे माझी. त्यामध्ये मच्छी सोडून घेतली. आता मस्त रस्सा करायला एकदम मस्त रस्सा बघा बनतोय. कशी एकदम तरी आली आहे बघा. मस्त तरी आली आहे मच्छीची. मस्त तरी आली एकदम गावठी गोड्या पाण्यातला मासा आहे. एकदम भारी रस्सा होतो एकदम मस्त. तुम्ही हॉटेलात कुठं पण खाल्ला तर असा रस्सा लागणार. हॉटेलसारखा रस्सा बनणार फ्रेंड. मग माशाचा रस्सा कसा एकदम तरी आली आहे झाला. तर मी थाली तयार करते. त्याच्यासाठी रस्सा काढून घेते. मस्त माशाचा रस्सा ही सुका मासा घेते. त्यासाठी लिंबू, कांदा, ज्वारीची भाकरी. ही थाली तयार झाली. मच्छी थाली तयार झाली. माशाची वड्या. कशी वाटली माशाची थाळी ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.